म्हणजे राज्यात आता बर्ड फ्लूने अनेक भागात डोकं वर काढायला सुरुवात केली आहे। यामध्ये फक्त कावळेच नाही तर कोंबड्या सुद्धा आता बर्ड फ्लूच्या कचाट्यात सापडल्या। लातूर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फार्मवरील 4200 पिल्लं अचानक दगावलेली होती। त्यानंतर अहमद तालुक्यातील ढालेगाव येथील पोल्ट्री फार्म मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कोंबडीची पिल्लं दगावलेली आहेत। याशिवाय वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेरडा या गावातील एका पोल्ट्री फार्म मध्ये तब्बल 8000 कोंबड्यांपैकी 6831 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे। या सगळ्या प्रकारानंतर आता या सगळ्या पक्ष्यांचे नमुने संकलित करून ते तपासणीसाठी अकोला, पुणे आणि भोपाळच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले होते। कोंबड्यांव्यतिरिक्त धाराशिवच्या ढोकी परिसरामध्ये बर्ड फ्लूने आतापर्यंत 32 कावळ्यांचा सुद्धा मृत्यू झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हाभरातून 300 पेक्षा जास्त कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। त्यामुळे तुम्ही जर चिकन प्रेमी असाल तर काही दिवस काळजी घेतलेलीच बरी। बाकी ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या विशेष भरीला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।